आपल्या माध्यमाने सर्वप्रथम सर्वांनाच नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि कोळीवाडा, वरळी कोळीवाडा आणि नारळी पौर्णिमा एक वेगळं समीकरण आहे, वेगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। वेगवेगळ्या पालख्या या ठिकाणी निघतात आणि इथे येऊन सर्वांबरोबर जो आहे तो आज हा सण साजरा केला। आज सचिन भाऊ अहिर असतील, केसरकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सर्व शिवसैनिक असतील, त्याचबरोबर सगळे कोळी बांधव असतील, त्यांच्याबरोबर हा सण जो आहे हा साजरा करून खूप आनंद वाटतो या ठिकाणी। इथले जे कोळी बांधव आहेत त्यांनी तुमच्यासोबत साजरा केला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे कोळी बांधव उपस्थित राहिले, इथलं चित्र एकंदरीत कसं दिसतं? हा सण आहे, सणाच्या निमित्ताने सगळेच लोक असतील ते या कोळीवाड्यामध्ये येऊन जो आहे तो हा आपला नारळी पौर्णिमेचा सण जो आहे साजरा करत असतात। आज मला देखील इथे येण्याचा मान मिळाला, भाग्य आहे। पण तुम्ही या ठिकाणी पोहोचला, तुमच्या आधी आदित्य ठाकरे या ठिकाणी आले होते, पण तुम्ही ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने ते न जाता दुसऱ्या रस्त्याने गेले, त्यांनी वाट बदलली, काय म्हणतात? कोण कुठल्या वाटेने जाता आता आम्ही त्याच्यावरती काय भाष्य करणार? आम्ही बरोबर सरळ वाटेने जे आहे ते त्या ठिकाणी चालू आहे आमचं कामकाज। पण पहिला कालचा जो कार्यक्रम होता प्रकाशमान विचारला, विचारलं त्याच्यावरती उत्तर दिलं। खरं तर हा सण आहे, त्यामुळे राजकीय नारळ आणि विकासाचा नारळ या ठिकाणी कोण? आम्ही विकासाचाच नारळ अगोदरच फोडलेला आहे, म्हणून जे आहे लोकांनी बीएमसी मध्ये असेल महायुतीचं सरकार जे आहे निवडून दिलं, त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार जे आहे ते त्या ठिकाणी निवडून दिलं आणि विकासाचं काम जे आहे हे आपण पाहताय की मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी सर्व ऑटो टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। बघा, सर्व मराठी रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना मराठी शिकवण्याचा जो GR काढला होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठी लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये मराठी शिकले। खूप आपण पाहिलं असेल व्हिडिओज की त्याच्यामध्ये ज्या मुंबईमध्ये आपण राहतो तिकडची आपल्याला भाषा देखील आली पाहिजे, या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग घेतला। काही लोकांना जो आहे तो वेळ लागत असतो शिकण्यासाठी, त्यांना जो आहे तो वेळ वाढून देखील दिलेला आहे सरकारच्या माध्यमातून। कुठल्या हा सगळा जो निर्णय आहे, या सगळ्याचं डिस्कशन आहे, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत ते दोघं जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवले।